एक तुम्हाला सांगतो, जो निर्णय भाजपचा आहे त्या भाजपच्या निर्णयावर आम्ही सगळे काय बोलणार. जो निर्णय भाजप घेतील, नाहीतर जे नेते आता भाजपबरोबर गेलेत ते या बाबतीत निर्णय घेतील. एखादी लढत होईल आणि ती ऑफिशियल होईल. पार्टीसाठी, विचारासाठी आपल्याला लढावंच लागतं. काही पदाधिकाऱ्यांचं प्रेम आहे, विश्वास आहे, मी त्यांचा आभार व्यक्त करतो. पण काही झालं तरी मी लोकसभेला उभा राहणार नाही. आपला उमेदवार असेल लोकसभेचा, जो राष्ट्रवादीचा असेल, मित्रपक्षाचा असेल, त्याला 100% पाठिंबा आणि ताकद आमच्यासारखे कार्यकर्ते देते. दादा, सातत्याने चर्चा होते की बारामतीत भाजप पवार विरुद्ध पवार अशी लढाई करणार, त्यात मग सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रा वहिनी अशी लढत करणार. सातत्याने त्याचे बॅनर लावले जातात, चर्चा घडून आणल्या जातात. काय पवार फॅमिलीची काय याच्यावर भूमिका आहे? असं ही चर्चाच आहे ना. भाजपच्या कुठल्या नेत्याने असं सांगितलंय का? नाहीतर एक तुम्हाला सांगतो, जो निर्णय भाजपचा आहे त्या भाजपच्या निर्णयावर आम्ही सगळे काय बोलणार. जो निर्णय भाजप घेतील, नाहीतर जे नेते आता भाजपबरोबर गेलेत ते या बाबतीत निर्णय घेतील. आता फक्त चर्चेवर चर्चा करत आपण आपल्या आणि लोकांचा वेळ कशाला घालवायचा, असं माझं तरी मत आहे. पण असे समजा भविष्यात परिस्थिती उद्भवली तर मग कुठेतरी किती नाही म्हणलं तर भाजपचं जे उद्दिष्ट आहे पवार, त्यावेळेस पवार निर्णय घेणार नाहीत, त्यावेळेस लोक निर्णय घेतील. त्यामुळे शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोक निर्णय घेत असतात. पण एक आहे, तुम्ही जे योग्य बोलला की भाजपला नेहमी एवढंच पाहिजे होतं की जे काही मोठे राजकीय कुटुंब आहेत या महाराष्ट्रामध्ये ते फुटावेत, आपापसात भांडणं व्हावीत आणि त्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा व्हावा. काही प्रमाणात त्यांना यशसुद्धा आलेलं आहे. पण कुठेतरी भाजप हे विसरून गेलेलं आहे की कुटुंब म्हणून तिथे असणारे नेतेच फक्त ताकद नसते, तर लोक ही महत्त्वपूर्ण ताकद असते. महाराष्ट्राच्या लोकांना हे माहिती आहे कोणाच्या मागे थांबायचं. म्हणूनच आदरणीय पवारसाहेबांना मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आपुलकीने, प्रेमाने, निष्ठेने प्रतिसाद मिळत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. संभाव्य लढतीसाठी तयार आहात वहिनी विरुद्ध ताई? हे बघा, जेव्हा केव्हा एखादी लढत होईल आणि ती ऑफिशियल होईल, पार्टीसाठी, विचारासाठी आपल्याला लढावंच लागतं. पण ते जेव्हा जर तरचा विषय आहे ते एकदा फायनल होऊ द्या. पण माझा अंदाज आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये काही प्रमाणात अंदाज हा आपल्या सर्वांना येईल कोण लढणार आहे. आणि लोकांना विश्वासात घेऊन आम्ही हा लढा लढत राहू, एवढंच इथं सांगतो. दादा, परवा दिवशी सुनेत्राताईंचा वाढदिवस झाला, छोटेखानी कार्यक्रम देखील झाल्याची माहिती आहे. त्या वाढदिवसाला स्वतः सुप्रियाताई देखील गेल्याचे फोटोज समोर येत आहेत. तुम्ही त्या वाढदिवसाला होतात का आणि ताई सुद्धा होतात? त्या दिवशी मी वाढदिवसाला जाऊ शकलो नाही. पण दुपारच्या सत्रामध्ये माझे वडील, माझी आई, माझी पत्नी ही जाऊन काकींना भेटण्यासाठी गेले होते. आणि संध्याकाळी आत्याही होत्या, प्रतिभा आजीसुद्धा होत्या. विषय एवढाच आहे की सुनेत्रा काकी राजकारणात नाही आहे, आज तरी नाही आहे. आणि त्यांचं कुठेही राजकीय स्टेटमेंट कोणाच्याही बाबतीत विरोधात हे आलेलं नाही. मग ज्या व्यक्तीने स्वतः राजकारण केलेलं नाही, मग त्याच्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त, आणि ते सुद्धा 60वा वाढदिवसानिमित्त एखादा व्यक्तिगत कार्यक्रम ठेवला असेल तर महाराष्ट्राची परंपरा म्हणून तिथं जाणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी होते. मला असेल आणि आदरणीय पवारसाहेबांना मुंबईमध्ये काही प्रमाणात बैठका होत्या, माझीसुद्धा पवारसाहेबांबरोबर बैठक होती, त्यामुळे तिथं मला जाता आलं नाही. पण मी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय सुनेत्रा काकींना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला लोकसभेसाठी तिकीट अशा पद्धतीच्या काही पदाधिकाऱ्यांचं प्रेम आहे, विश्वास आहे, मी त्यांचा आभार व्यक्त करतो. पण काही झालं तरी मी लोकसभेला उभा राहणार नाही. मी कर्जत जामखेडमधूनच विधानसभेला उभा राहील. कारण कर्जत जामखेडच्या जनतेने मला लढायला शिकवलं, माझ्यावर प्रेम केलं, मला आशीर्वाद दिलं. आणि माझी राजकीय ओळख जर कोणामुळे असेल तर ती कर्जत जामखेडमुळे आहे. ती कधी मी विसरणार नाही. त्यामुळे मी विधानसभामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व तिथं करेल. त्याच्याचबरोबर जो कुठला आपला उमेदवार असेल लोकसभेचा, जो राष्ट्रवादीचा असेल, मित्रपक्षाचा असेल, त्याला 100% पाठिंबा आणि ताकद आमच्यासारखे कार्यकर्ते देतील.